चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 4 आज आपण पाहणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 3 डिटर्मिनंट्सचे क्वेश्चन दिले, ते डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू काढायचे आहेत। बघा, अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर करा सबस्क्राइब, एवढंच सांगतो, करा सबस्क्राइब। चला तर मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू कसं काढतात हे तुम्हाला माहिती आहे। हे 4 गुणिले 7 बरोबर आहे, 4 गुणिले 7 वजा 2 गुणिले 3, 2 गुणिले 3, त्याचं उत्तर येतं 7 चोक 28 वजा 3 दोन्ही 6। अशा पद्धतीने या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते तर 22 येते, बरोबर आहे। त्यानंतर दुसरा डिटर्मिनंट आपल्याला या ठिकाणी दिला आहे त्यांनी 5 वजा 2 वजा 3 आणि 1। तर बघा, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू सॉल्व्ह करण्यासाठी 5 गुणिले 1 वजा 3 गुणिले वजा 2, त्याचं उत्तर येतं 5 वजा 6, जे की वजा 1 हे उत्तर या ठिकाणी येतं। आणि एक तिसरा डिटर्मिनंट त्यांनी दिला आहे जो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, तो आहे 3 वजा 1 1 आणि 4। तर याची व्हॅल्यू काढण्यासाठी डी बरोबर 3 गुणिले 4 वजा 1 गुणिले वजा 1, तर अशा पद्धतीने 4 त्रिकोण 12 अधिक 1, अशा पद्धतीने या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 13 येते। ओके, पुढचे जे गणित असतील ते आपल्याला पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायचे